गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा दम्याचा, झटकून टाक हे इन्हेलरचे थोटूक आणि नेब्युलायझरची ही कुबडी. फ्रेंड्स, होमिओपॅथी ही एक पारंपरिक पण आधुनिकतेची सुसंगत अशी उपचार पद्धती आहे. लाईक क्युअर्स लाईक या तत्वावर ती आधारितच आहे. ही उपचार पद्धती रुग्णाच्या शरीर, मन, भावना, जीवनशैली यांचा संपूर्ण अभ्यास करून औषध निर्धारण करते. आता तुम्ही म्हणाल, होमिओपॅथीविषयी इतकी माहिती तुला कशी समजली? तर सांगते. परवा सुट्टीनिमित्त आत्याकडे कातर खटावला गेले होते. तिथं गेल्यावर कळलं की तिला दम्याचा त्रास पुन्हा सुरू झालाय. त्यासाठी ती दवाखान्यात जाणार होती. तिच्यासोबत मी पण कातर खटावच्या BSNL टॉवर समोर असणाऱ्या डॉक्टर साळुंखेज होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये गेले. डॉक्टर साळुंखे सरांकडून आत्याची ट्रीटमेंट तर सुरू झाली, पण त्याचबरोबर होमिओपॅथिक ट्रीटमेंटबद्दल खूप सारी माहिती पण मला मिळाली. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, आत्याला काही दिवसांपासून दम्याचा त्रास पुन्हा सुरू झालाय. ओके. प्रथमदर्शनी पाहता ही ॲलर्जीची लक्षणे दिसून येत आहेत. केस पेपर काढल्यानंतर तुम्हाला जी क्वेश्चनरी दिली होती ती मी पाहिली. रुग्णाकडून सांगायचं काही राहू नये म्हणून खरं तर आम्ही ही क्वेश्चनरी फिलअप करून घेत असतो. आता ताईंचं वय साधारण 45 वर्ष आहे. त्यांनी आधी जी ट्रीटमेंट घेतली ती बहुधा ॲलोपॅथी असावी, त्यामुळे तेव्हा ते तात्पुरतं बरं वाटलं, पण आता पुन्हा दम्याचा त्रास सुरू झाला. अच्छा डॉक्टर, आता आधी घेतलेल्या ट्रीटमेंट नंतर आता ही ट्रीटमेंट जर घेतली तर काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? मुळीच नाही. आपल्याकडे जी ट्रीटमेंट सुरू करत असताना काही तपासण्या आधी केल्या जातात. त्यात तुमच्या जन्मापासूनची हिस्ट्री घेतली जाते, कारण या छोट्या छोट्या गोष्टी जरी दिसत असल्या तरी त्या आपल्या शरीरावर इम्पॅक्ट करत असतात. त्यामुळे रुग्णाच्या संपूर्ण शरीराचा आणि जीवनशैलीचा अभ्यास करून मगच ट्रीटमेंट डिसाईड केली जाते. ओके, पण मी ऐकलंय की होमिओपॅथी उपचाराचा परिणाम शरीरावर फार उशिरा होतो. कसं आहे, होमिओपॅथी पद्धतीमध्ये फक्त लक्षणं दूर न करता आजाराच्या मुळावर उपाय केला जातो. ॲलोपॅथीमध्ये गुण लवकर येतो, पण त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. स्टिरॉइडसारखी औषधाची सवय लागल्याने कुशिंग सिंड्रोमचा धोका उद्भवतो. तसं आपलं होमिओपॅथी नाही आहे. आजार जरी सेम असला तरी प्रत्येक रुग्णाला दिली जाणारी औषधे ही वेगळी असतात. आपल्याकडे असणारी सगळीच औषधे नैसर्गिक स्रोतापासून तयार केलेली आहेत, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. विशेष म्हणजे या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. म्हणजे आमचा होमिओपॅथी उपचार घेण्याचा निर्णय योग्य म्हणायचा तर? 100%. माझा जवळपास 44 वर्षाचा या क्षेत्रातला एक्सपिरियन्स आहे. अनेक दुर्धर रोग असणाऱ्या रुग्णावर मी उपचार केले आहेत. अनेक जण असेही इथे येतात की खूप औषधे खाल्ली पण त्याचा काही परिणाम झाला नाही, म्हणून तुमच्याकडे आलो आणि इथे 6 महिन्यातच फरक पडला. तर काही असेही पेशंट आहेत की अगदी साधी सर्दी खोकला जरी झालं तरी आपल्याकडे इथेच येऊन औषधे घेतात. एवढा विश्वास आपल्या क्लिनिकने संपादन केलेला आहे. डॉक्टर, दम्यासोबत आणखी कोणकोणत्या आजारावर इथे उपचार केले जातात? आपल्याकडे मानसिक आजार, पचनाचे विकार, रक्तवाहिन्यांचा आजार, संधिवात अशा A to Z आजारावर उपचार केले जातात. ॲलर्जीमध्ये तर माझं स्पेशलायझेशन आहे. एक्झोजेनस म्हणजे बाह्य पदार्थापासून होणारी ॲलर्जी असो किंवा एंडोजेनस म्हणजे स्वतःच्याच पेशीविरुद्ध तयार झालेली ॲलर्जी असो, आपल्याकडे सगळ्या ॲलर्जीवर सुटेबल ट्रीटमेंट दिली जाते. आपल्या इथे 2 महिने कन्सल्टेशन मोफत आहे. होमिओपॅथीचा प्रसार व्हावा व त्याचे दीर्घकाळ चालणारे फायदे लोकांना कळावे, हा या पाठीमागचा उद्देश आहे. डॉक्टर, फेर तपासणीसाठी आत्या फोन करून येईलच. मला तुमचा नंबर देता का? हो, घ्या ना. 9960 12 27 46. 9960 12 27 46. सो फ्रेंड्स, जर तुम्हालाही काही त्वचारोग किंवा ॲलर्जीच्या समस्या भेडसावत असतील तर आजच कातर खटावच्या डॉक्टर साळुंखेज होमिओपॅथिक क्लिनिकला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.